ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मधील इंदिरानगर येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा व नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर व रूपादेवी पाडा येथे उभारण्यात आलेल्या नवीन संप व पंप हाऊसचे लोकार्पण दिनांक 26 जुलै 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमान जगदाळे, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, स्थानिक नगरसेविका यज्ञेश भोईर, सुरेश कांबळे, अनिता यादव, अमित सरैया, एकता भोईर, योगेश जानकर, प्रशांत जाधवधर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी परिवहन सभापती दशरथ यादव, उपनगर अभियंता विनोद पवार, विकास ढोले, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते। या प्रकल्पामुळे इंदिरानगर परिसरातील पाणी पुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्या सुटण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। इंदिरानगर येथे संप इथून 31 MLD आणि रूपादेवी पाडा येथे संप इथून 21 MLD अशा एकूण 52 MLD अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले। या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे ही अनेक वर्षाची मागणी होती आणि ह्या योजनेमुळे महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी 2018 मध्ये MIDC कडे पाठपुरावा करण्यात आला। त्यानंतर संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने ही योजना प्रत्यक्षात साकारता आली। या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमाननगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसननगर, भटवाडी, शांतीनगर, वारलीपाडा, रामनगर, शिपी तलाव, जुना गाव, कैलासनगर तसेच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे। नागरिकांना नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी पुढेही कटिबद्ध राहणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले। ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिला पिंपळकर आपल्याला विनंती आहे आपण विभाग एकनाथजी भोईर आणि विभागानंतर सम्राटाने बाणकडू पाजले, फक्त शिवसेनेचे
साहेब आपण जय भवानी रूपादेवी माते की सगळ्या लाडक्या बहिणींचा विजय असो. लाडक्या बहिणीच जास्त आहे, तिकडे पण आहे इकडे पण आहे. अरे भाऊ लोक कुठे गेले? लाडके भाऊ मागे उभे आहे. चला, ठीक आहे. आजचा वाघे स्टेट इंदिरानगर भागाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे. खरं म्हणजे गेले अनेक वर्ष या पाण्यासाठी आपल्याला समपंप बांधायचा होता, बरोबर आहे. आणि समपंपसाठी जागा नव्हती. MIDCच्या मालकीची जागा होती. म्हणून MIDCला 2008 मध्ये मी आमदार असताना सभागृहाचं कसं असणार आहे आणि 2008 साली 72 लाख रुपये आपण MIDCला भरले आणि हे मैदान महापालिकेच्या ताब्यामध्ये आणलं आपण. आणि म्हणून तिथं आपल्याला समपंप बांधता येईल. आता 2 पंप पण चालू केला. आपल्या सगळ्यांची मागणी होती दररोज पाणी मिळालं पाहिजे, बरोबर आहे. वेळेवर समय पे पानी मिलना चाहिए ना. समय पे पानी मिलने के लिए आज उद्घाटन हुआ है एक रूपादेवी पाड़ा पंप का और एक इंदिरानगर पंप का. अभी आपको बे समय कभी भी पानी मिलता है ना, कधी पाणी मिळतं तुम्हाला किती दिन वेळ. आता दररोज वेळेवर पानी, दररोज पानी मिलणार वेळेवर. समय पे पानी मिलेगा और दररोज मिलेगा. ये हमारे लाडली बहनों को तो पानी का विषय महत्व का है ना. पानी भरने को जाएगा तुम्हारे सभा में कौन है? अभी उनको पानी टाइम पे मिलेगा, तुम्हारा सभा में लोग आएगा, कार्यक्रम में आएगा, बराबर है ना. पानी नहीं तो कुछ भी नहीं. आज इसलिए हमारे भाई लोग को भी भावानापन फायदा होगा. आपको भी पानी भरने को कभी कभी लगाते होंगे लोग पानी टाइम में, है ना, बराबर है. पाणी हे जीवन आहे. आणि म्हणून आपल्याला बहिणींना पाणी भरायला लागतं, मुलांना शाळेची तयारी करायला लागते, शाळेत पाठवायला. हे सगळं आता त्रास संप आणि पंपमुळे कमी होणार आणि तुमचा त्रास कायमचा हमेशा के लिए आपका पानी का तकलीफ दूर हो जाएगा. और क्या मिलता है? टाकी बांधायची आहे कुठं जागा तिकडे वरती आहे ना. जागा असेल तर देऊ आपण, काही प्रॉब्लेम नहीं. MIDC अपने पास है, नगर विकास अपने पास है, हाउसिंग अपने पास है, आरक्षण मंत्री अपने पास है, सब मिल जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं. पानी भरपूर मिलेगा. पानी भरपूर मिला तो जपून वापरा. नहीं तो पानी भरपूर मिला है तो छोड़ दो, उसको ऐसा नहीं करना. सब लोगों को पानी मिलना चाहिए. और आज हमारे विधान परिषद के उपसभापति सचिन अहिर जी भी यहाँ पर आए हैं. उनके हाथ से एक पंप का उद्घाटन रूपादेवी पाड़ा का उनके हाथ से कर दिया है. खासदार इधर है, आमदार है रवींद्र पाठक, मस्के महापौर है, सभागृह नेता हनुमान जगदाले है, गट नेता पवन कदम है, नगर सेवक एकनाथ भोईर है, एकता भोईर, यज्ञा भोईर, अनीता यादव, सुरेश कांबळे, अमित सुरैया, विभाग प्रमुख परेश ताळके, दशरथ यादव, दिनेश मलबे, हो गया ना देखा, योगेश जानकर, जितेंद्र वाघ, राजा जाधव. इतना नाम मेरे पास दिया था उसमें मैं पढ़ा है. अभी मेरा गलती नहीं है, लोग का है. आणि म्हणून आजचा दिवस
महत्वाचं आहे. इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसन नगर, भटवाडी, शांतीनगर, वारलीपाडा, रामनगर, चिपी तलाव, जुना गाव, कैलास नगर या सगळ्यांना पाणी मिळणार ना. अरे पाणी घ्यायचं माणूस कुठे आहे? तुम्ही खोटं खोटं सांगितलं तर प्रॉब्लेम होईल. ये सब जगह पे पानी मिलेगा. अभी पाणी सगळ्यांना मिळेल. तुला बोलवतं काय खोटं सांगितलं तर मी बोलून जाईल आणि नंतर मला पकडतील लोक. पण तसं नाहीये. आपल्याला पाणी भरपूर मिळणार आहे आणि जेवढ्या परिसराचं नावं घेतलेली आहे विनोद, जेवढ्या परिसराची नावं घेतली त्यांना पाणी मिळणार आहे. बरोबर. आणि इंदिरानगरसाठी 31 MLD. बरोबर. इंदिरानगर संप करून 31 MLD, रूपादेवीवर 21 MLD, म्हणजे असे 52 MLD पाणी या ठिकाणी मिळणार आहे. 52 MLD आज तक के इतिहास में कभी भी नहीं मिला. और एकनाथ गोरेचं म्हणणं आहे की अजून 3 MLD पाणी पाहिजे. कुठून आणलं? अच्छा, जे मंजूर होत आहे त्याच्यातून आपण 3 MLD पाणी वाढवूया. आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. पाण्याचं उद्घाटन होतं म्हणून एवढे सगळे लोक आपण इथं आलेले आहात. तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही लोक हायवे सिग्नलने जाता ना, हायवे सिग्नल 3 हात नाका, तिथलं पण आपण पुलाचं उद्घाटन करून आलोय. आता तिथे थांबायला लागणार नाही. फटाफट मुंबई, नाशिक, ठाणे, सगळीकडे सभी जगह पहुंच जाएंगे फास्ट. वहां का भी उद्घाटन करके मैं भूमि पूजन आया हूं. आप सभी लोगों को मैं धन्यवाद देता हूं. आप ये वागले स्टेट है, रूपा देवी, इंदिरा नगर, आपने मुझे कितनी बार चुनते दिया? कितनी बार? 5 बार विधायक बनाया, इसलिए मैं राज्य का मुख्यमंत्री भी बन गया, फिर विपक्ष का नेता भी बन गया और अभी उप मुख्यमंत्री के रूप में मैं काम कर रहा हूं. जब मैं मुख्यमंत्री था तब एज ए कॉमन मैन की तरह मैंने काम किया. आज DCM है, अभी मैं डेडिकेटेड टू कॉमन मैन की तरह से काम कर रहा हूं. मैं जब मुख्यमंत्री था तभी भी कार्यकर्ता बन के काम किया है और आज पण मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे. आणि म्हणून माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना, बांधव भगिनींना मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून मी शुभेच्छा देतो. आपल्यामुळे महाराष्ट्राची सेवा करण्याचं भाग्य एकनाथ शिंदेला मिळालं. या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू आहे ना, कोणाकोणाला मिळतात पैसे? हात वर करा. आपको मिल रहा है पैसे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कोणी माहिती आला तरी बंद होणार नाही, कभी भी बंद नहीं होगा. ये मेरा वादा है. और जिसका कुछ चालू था और बंद हो गया है उसका भी जरा एक KYC करके देख लो काय त्यांचं काय प्रॉब्लेम आहे तोही बघा, तोही आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, ते प्रॉब्लेम आहे ते आपण दूर करू. आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा. मैदान जो है मैदान रहना चाहिए ना. मैदान के जैसा बच्चे लोगों को खेलने के लिए चाहिए ना, खेळायला पाहिजे ना मैदान मुलांना. मैदान पूर्ण मोकळं राहणार, काही बांधकाम होणार नाही. समोर रूपादेवी पाड्याचं बघितलं, रूपादेवी मंदिरचं कसं डिझाईन केलेलं आहे, चांगलं आहे ना ते, बघितलं तुम्ही? अच्छा आहे का रूपादेवी मंदिर?
उसके बाजू में बच्चों लोग को खेलने का गार्डन उधर लगेगा और उधर हैंगिंग नेट। अच्छा पैसे दिए मैंने, मतलब 30 करोड़ रुपया अभी इनको गार्डन आ रहे सब इसके लिए, रूपादेवी मंदिर डेवलपमेंट, इसके लिए नगर विकास विभाग से मिला है पैसा। और ये गार्डन ये मैदान का बाजू रखा, हाँ खुला रखो मैदान, सबके लिए खुला होना चाहिए। खुला रंगमंच में त्यांना खुला भेटू कार्यक्रम के लिए ये मैदान चाहिए। एक बार मुझे याद है एक भोजपुरी कलाकार आया था इधर, क्या नाम है उसका, पवन सिंह के महुआ, केसारी लाल। अरे उसको तो आप जाने ही नहीं दे रहे थे यहाँ पर, उसको तो इधर से जाने का आप बोल रहे और गाओ, ऐसे कितना गाएगा। आखिर में मेरे गाड़ी में बिठा के लेके जाना पड़ा उसको। लेकिन कलाकार लोगों का आप लोग आदर सम्मान करने वाले लोग हैं और इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। एक चांगलं गार्डन, एक चांगलं मैदान एकदम लोकांसाठी या ठिकाणी होईल। हँगिंग गार्डन इथं होईल, त्यामुळे मुलांना, बच्चे लोगों को खेलने को भी अच्छा जगह मिलेगा। ये सब सुविधा हो रही है। मेट्रो भी आने वाला है, मेट्रो 22 नंबर से इंटरनल मेट्रो भी, जाओ यहाँ से चलकर पैदल इंटरनल मेट्रो में बैठ के खाना जाओ, मुंबई जाओ, बोरीवली जाओ, सब जगह काम चालू हो गया। मैं काम होने वाला है, बाद में सपना दिखाने वाला ऐसा नहीं है, काम शुरू हुआ है। पॉट टैक्सी मिल जाएगा, पॉट टैक्सी भी यहाँ पर होगी और सब सुविधा यहाँ पर होगी। और इसलिए मैं आज सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, सभी लोगों को शुभकामनाएं देता हूँ। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। पाऊस पण आलाय चांगला, पाऊस पडतोय, पावसाचा पण आशीर्वाद आहे तुम्हाला। सगळ्यांना पाणी मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 8 वर्षाच्या प्रतीक्षेमध्ये खरं पाहायला गेलं तर मला स्वतःलाही खूप आनंद होतोय। आणि कारण मी 2017ला जे त्यावेळेला निवडणुकीला सामोरे गेलो, त्यावेळेला मी सर्वसामान्य नागरिकांना शब्द दिला होता, माता भगिनींना शब्द दिला होता की पाणी आपल्याला वेळेवर येण्यासाठी मी जे काय प्रयत्न करायला पाहिजे ते करेन। आणि मी 2018ला त्याचा पाठपुरावा सुरू केला, परंतु मध्ये कोविड आला। या सगळ्या गोष्टीमुळे थोडासा उशीर झाला, परंतु उशीर का होईना पण चांगल्या प्रकारचा 30 लक्ष लिटरचा संप आम्ही तिथे बांधू शकलो। 1800 व्यासाची लाईनी पाण्याची जी आहे ती सुद्धा आम्ही आणू शकलो। आणि म्हणूनच आज वागळे स्टेटमधील आमच्या या परिसरातील लोकांना वेळेवर पाण्याची तक्रारी होत्या, त्याचा याच्यातनं निवारण होणार आहे। त्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा फार मोलाचा मला सहकार्य होता। आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये तत्कालीन महापौर मीनाक्षीताई शिंदे आहेत, आमचे तत्कालीन सभागृह नेते नरेश मस्के साहेब आहेत, आजचे खासदार, यांचाही त्यावेळेला मोठा मला आधार मिळाला आणि त्यांना माझ्या पाठपुराव्याला हे देण्यासाठी त्यांनी मला मदत केली। त्यामुळे या सर्वांच्या मदतीमुळेच हे शक्य झालं। आणि त्यामुळे मी या माझ्या प्रभाग क्रमांक 15 आणि त्याचबरोबर वागळे स्टेटमधील इतर परिसराला सुद्धा जो काही पाणी आता वेळेवर मिळणार आहे ते मी ज्या अशक्य गोष्टी ती शक्य करू शकलो, याचा मला समाधान आहे। आता पाण्याची टाकी झाली तर अजून पाण्यामध्ये सुधारणा होईल, कारण स्टोरेज मी केला, परंतु टाकी झाल्यानंतर परत ती हे करून लोकांना पाणी जो मिळण्याची मार्ग अजून एक सुकर होईल आणि त्यामुळे साठा वाढेल। आणि त्यामुळे ती पाण्याची टाकीची मागणी सुद्धा माननीय काल एकनाथ शिंदे साहेब यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मान्य केली। आणि विशेष करून त्यांनी मला काल वेळ दिला, भरपूर टाइम ते त्या कार्यक्रमाला थांबले,
हे महत्वाचा एक विषय मार्गी लागला. आणि त्याचबरोबर मी अजून 3 MLD पाणी, आता 52 MLD पाणी आपल्याकडे यायला सुरू होईल, परंतु अजूनही 3 MLD पाणी मी मागणी केलेली, ती देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. ती मला मिळाली तर आमच्या नागरिकांना कुठलाही पाण्याचा प्रश्न भेडणार नाही. रुपादेवी ही ग्रामदेवता या परिसरातली, त्या रुपादेवी पाडा नावच त्या माता रुपादेवीच्या नावाने पडलेलं आहे. आणि मग त्या ग्रामदेवताचं मंदिर का होऊ नये, त्या ठिकाणी आम्ही एक सुसज्ज असं उद्यान तयार करतोय. त्या उद्यानामध्ये ती ग्रामदेवतेचं मंदिर ऑलरेडी पौराणिक काळातलं मंदिर आहे आणि कुलस्वामिनी आहे. तिचं मंदिरही त्या ठिकाणी त्याचं निर्माण करण्याचं अवभाग्य हे मला मिळतंय, याचं मी सर्वात मोठं समाधान मला वाटतंय. आणि आता यापुढे काही गोष्टी ज्या प्रलंबित आहेत त्या सुद्धा माझी सूनबाई यज्ञेश भोईर ही सभागृहात आहे. ते प्रभाग क्रमांक 15च्या समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी ती सुद्धा जे लागेल ती मदत पुढे करणारच आहे आणि त्यामुळे तिचाही त्यामध्ये सहभाग असणार आहे. त्यामुळे याचा मला समाधान वाटतो का मी हे करू शकलो. या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं.